नमस्ते छोट्या दोस्तांनो. संतांच्या गोष्टी या उपक्रमात आज आपण संत नरहरी सोनार यांची एक छान गोष्ट ऐकणार आहोत बरं का. गोष्टीचं नाव आहे एका वेलांटीचा फरक. भगवान शंकर यांची जी उपासना किंवा भक्ती करतात त्यांना आपण शिवभक्त असे म्हणतो. आणि जे लोक विष्णू किंवा पांडुरंग यांची भक्ती करतात त्यांना हरिभक्त असे म्हणतो. असाच एक शिवभक्त पंढरपूरला राहत होता. पण तो जरी पंढरपूरला राहत होता तरी कधीच पांडुरंगाच्या मंदिरात जायचा नाही किंवा त्या देवाचं दर्शन काय पण साधं नावसुद्धा घ्यायचं नाही. आणि त्याचं नाव होतं नरहरी सोनार. सोन्या चांदीचे छान नक्षीदार दागदागिने करण्यात अतिशय तो हुशार होता. एकदा काय झालं, एक धनाढ्य सावकार पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला आला. त्यानं त्या सावळ्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि माझं काम झालं तर तुला सोन्याचा करगोटा करून घालीन असा त्यानं नवसही केला. पुढे काही दिवसांनी खरोखरच त्या सावकाराची इच्छा पंढरीनाथाच्या कृपेनं पूर्ण झाली. मोठ्या आनंदानं आपण बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी तो सावकार पंढरपूरला आला आणि मला देवाला सोन्याचा करगोटा करून घालायचा आहे, तेव्हा असा छान करगोटा तयार करून देणारा कुणी सोनार या गावात आहे का असं म्हणून त्यांनी लोकांकडे चौकशी केली. तेव्हा लोक म्हणाले, हे पहा सावकार, आमच्या या गावात एक सोनार आहे, तो खूप छान दागिने घडवतो. पण पण काय, अहो तो मागेल ती किंमत मी त्याला देईन, मग काय हरकत आहे, सावकार म्हणाले. त्याचं काय आहे सावकार, तो सोनार म्हणजे नरहरी सोनार, पण तो आहे कट्टर शिवभक्त. शंकरा वाचून कोणत्याच देवाला तो मानत नाही किंवा पूजा करत नाही किंवा दुसऱ्या देवाचं साधं दर्शनही घेत नाही अशी माहिती लोकांनी त्या सावकाराला दिली. सावकाराला नवस तर पूर्ण करायचाच होता, काय करावं तो विचार करायला लागला. शेवटी सावकारांनी नरहरी सोनाराचा पत्ता विचारला आणि त्याच्या दुकानात जाऊन नरहरी सोनाराची भेट घेतली. त्याला आपला नवस सांगितला आणि म्हणाला, हे पहा, आपण जर माझं एवढं काम करून दिलं तर तुम्ही मागाल ती किंमत मी तुम्हाला देईन असं म्हणाला. पैशाने जगात सगळं काही करून घेता येतं असा त्या सावकाराचा समज होता. पण नरहरी त्या सावकाराला म्हणाला, हे बघा, मी आहे शिवभक्त, मी विठ्ठलाच्या देवळात कधीच जात नाही. तो तुमचा विठ्ठल काळा का गोरा हे पण मी कधी पाहिलेलं नाही. बरं, मी ते पाहायला जाणारही नाही. आता तुम्हाला तुमचा नवस पूर्ण करायचा आहे, त्यासाठी तुम्हाला अगदी हवा तसा छान सुंदर सोन्याचा करगोटा मी तयार करून देईन. पण पण काय, सांगा नरहरीजी, सांगा काय हवं आहे तुम्हाला, सावकाराने विचारलं. हे पहा, मला काही नको, तुमच्या त्या देवाला किती आणि कोणत्या मापाचा करगोटा हवा ते माप मला आणून द्या म्हणजे झालं, नरहरी सोनार म्हणाला. आता हो म्हणण्याशिवाय सावकाराकडे काही मार्गच उरला नाही. त्यांनी काय केलं, मंदिरात जाऊन एका दोऱ्याच्या आधारानं विठ्ठलाच्या कमरेचं माप घेतलं आणि ते आणून नरहरी सोनाराला दिलं. एका रात्रीत आपलं सगळं कौशल्य पणाला लावून नरहरीनं छान सुंदर असा करगोटा तयार केला आणि सावकाराच्या हाती दिला. त्यांनी लगबगीनं जाऊन तो करगोटा श्री विठ्ठलाच्या कमरेला बांधायला घेतला. पण काय आश्चर्य, विठ्ठलाच्या कमरेचं माप झालं मोठं आणि तो तयार केलेला करगोटा झाला लहान. सावकारांनी पुन्हा माप घेतलं. त्या मापाप्रमाणे नरहरीने करगोटा पुन्हा वाढवून दिला. आता तरी तो कमरेला नीट बसायला हवा होता की नाही, पण आता काय गंमत झाली, कंबर झाली छोटी आणि करगोटा झाला मोठा. अरे बापरे, आता काय करायचे, नवस तर पूर्ण व्हायला हवाच. सावकारांनी नरहरी सोनाराला विनंती केली की आपणच चला आणि योग्य ते माप घ्या.
सावकाराची खरी तळमळ भक्ती ओळखून अखेर नरहरी सोनार मंदिरात जायला तयार झाला. पण कसा? तर डोळे बांधून. कारण तो विठ्ठलाच्या मंदिरात कधीच जात नव्हता. तो म्हणाला, "हे पहा सावकार, मी येतो, पण एका शंकरावाचून कोणत्याही दुसऱ्या देवाचं दर्शन न घेण्याचं माझं ब्रीद, माझा नियम मी मोडणार नाही. मी डोळ्यांवर पट्टी बांधून देवळात येतो, हातांनीच कमरेचं माप घेतो आणि अचूक असा करगोटा करून देतो." सावकारांनी बरं म्हटलं. डोळ्यांवर पट्टी बांधून नरहरी सोनाराला मंदिरात नेलं. मिटल्या डोळ्यांनी नरहरी विठ्ठलमूर्ती हातांनी चाचपडायला लागला. तर काय, त्याला आपण देवाधिदेव महादेव म्हणजे शंकर यांच्या अंगावरूनच हात फिरवतोय असं वाटायला लागलं. अरे, हे तर माझं दैवत भगवान शंकर, मग हे असे डोळे का बांधलेत? असं म्हणून त्यांनी डोळ्यांवरची कापडी पट्टी दूर केली. डोळे उघडून समोर पाहिले. समोर तर म्हणजे हात कटीवर ठेवून उभा असलेला विठ्ठल. शिव 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 असं म्हणत त्यांनी परत आपले डोळे मिटून घेतले. तर मिटल्या डोळ्यांपुढे पुन्हा दर्शन घडवत होते ते शंकराचे. असं एकदा नव्हे, चांगलं 3-4 वेळा झालं. नरहरी सोनार आश्चर्यचकित होऊन स्वतःच्याच मनाला विचारायला लागला, अरे हे काय? डोळे मिटले की भगवान शंकराचं दर्शन, आणि डोळे उघडून समोर बघावं तर हा सावळा विठ्ठल. हे नक्की आहे तरी काय? हा नक्की कोणता देव आहे? शंकर का विठ्ठल? हर का हरी? नरहरी सोनार यांच्या मनात संभ्रम उभा राहिला. त्यांना या गोष्टीचा खरा-खुरा आणि नीट अर्थच लागेना. त्यांनी क्षणभर डोळे मिटले, आपल्या देवतेचे ध्यान केले आणि प्रार्थना केली, हे प्रभू, हा काय गोंधळ आहे? मला तर काहीच कळत नाही. आपणच मला याचा अर्थ सांगावा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, नरहरी, हा सारा खेळ आहे तुझ्या मनाचा. खरं तर हर आणि हरी या दोघांमध्ये फक्त आहे फरक, तो म्हणजे एका वेलांटीचा. जो हर आहे तोच हरी आहे आणि हरी आहे तोच हर. त्या केवळ वरच्या एका वेलांटी इतकाच ह्या बाह्य रूपातल्या दर्शनातला फरक आहे. रूपे वेगवेगळी असली तरी आतलं चैतन्य, या दोन्हीच्या आतली शक्ती एकच आहे. त्यालाच कोणी शंकर म्हणतो तर कोणी विठ्ठल म्हणतो, एवढंच. हे शब्द ऐकले आणि नरहरीने देवाचे पाय धरले. देवा, मला क्षमा करा. आज माझी सगळी शंका फिटली. देवा, हा एवढा करगोटा, असं म्हणून नरहरी सोनाराने तो करगोटा पुढं केला. तेव्हा आपल्या त्या भक्ताजवळ घेत पंढरीनाथ म्हणाले, अरे नरहरी, तू मला फार आवडतोस. तुझ्या मनातला माझा तुझा हा द्वैत भाव, ही शंका दूर करण्यासाठीच हे नाटक होतं बरं का. अरे वेड्या, तुझं माप कसं चुकेल? घाल तो करगोटा माझ्या कमरेला. आणि काय आश्चर्य, तोच करगोटा आता मात्र देवाच्या कमरेला अगदी बरोबर बसला. पण कधी? जेव्हा नरहरी सोनार याला त्या एका वेलांटी मागचा हरी आणि हर हा एकच हे कळलं, तेव्हाच.